भरपूर साऱ्या भाज्या आणि मुगाच्या डाळीचा आज आपण पौष्टिक नाश्ता बनवत आहोत। तर त्यासाठी 1 वाटीभर मुगाची डाळ आपल्याला स्वच्छ धुवून 2 ते 3 तासासाठी भिजत ठेवायची आहे किंवा रात्रभरासाठी भिजत ठेवली ना तरीही चालेल। त्यानंतर मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे। रवा जाड बारीक कुठलाही तुम्ही घेऊ शकता। अर्धी वाटी फ्रेश दही घेतलेला आहे। थोडं पाणी टाकून हा जो रवा आहे छान असा भिजवून घ्यायचा आहे। अगदीच पातळ नाही तर थोडंसं घट्ट हा रवा भिजवायचा आहे। इथे डाळ ही आपली छान भिजलेली आहे। लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून अगदी कमीत कमी पाण्याचा वापर करून ही जी डाळ आहे ना मस्त अशी वाटून घ्यायची आहे। डाळ छान बारीक झाली की त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये जो रवा आपण भिजवून घेतलेला होता ना तो टाकायचा आहे। थोडंसं पाणी टाकायचं आणि सरसर इथे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। तर हे मिश्रण थोडंसं घट्ट वाटत असल्यामुळे पाव वाटी पाणी अजून घातलेलं आहे। हा जो नाश्ता आहे ना पौष्टिक होण्यासाठी यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या वापरलेल्या आहेत। तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या यामध्ये घालू शकता। सोबतच यामध्ये आपल्याला काही सुखे मसाले सुद्धा घालायचे आहे। त्यामध्ये पाव चमचाभर लाल मिरची पावडर, हळद पावडर, धने जिरे पावडर, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि 2 चमचे कडकडीत तेलाची फोडणी त्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकून ही फोडणी ह्या मिश्रणामध्ये घालायची आहे। सर्व जिन्नस छान असे एकजीव करून घ्यायचे आहे आणि सगळ्यात शेवटी पाव चमचा आपल्याला यामध्ये खाण्याचा सोडा घालायचा आहे। पुन्हा एकदा एकजीव करायचा आहे। आता हे जे बन आहे ना मुगाच्या डाळीचे हे आपण सँडविच मेकरमध्ये बनवणार आहे। तर असेल तर सँडविच मेकरमध्ये बनवा किंवा आपल्याकडे छोटंसं जे पॅन असतं नॉनस्टिक त्यामध्ये किंवा कढाईमध्ये किंवा फोडणीचं जे गोल भांडं असतं ना त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा जो नाश्ता आहे हा बनवू शकता। तर सँडविच मेकरमध्ये छान असं मी हा मुगाच्या डाळीचा नाश्ता बनवून घेतलेला आहे। सोबतच आता दुसऱ्या जे नॉनस्टिक पॅन आहे त्यामध्ये सुद्धा थोडंसं तेल, जिरे, मोहरी आणि मस्त अशी पांढरे तीळ टाकून थोडंसं मिश्रण टाकून मस्त असं खरपूस रंगावरती येईपर्यंत आपल्याला दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायचं आहे। हे तुम्ही चटणीशिवाय किंवा चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता। मस्त असं आपला हा नाश्ता तयार आहे।